नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, तुम्हाला जर स्टॉक मार्केटमध्ये काम करायचं असेल किंवा फॉरेक्समध्ये ट्रेडिंग करायचं असेल किंवा क्रिप्टोमध्ये कुठेही ट्रेडिंग करायचं असेल, कुठल्याही चार्टवर तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मार्केटचं डायरेक्शन ओळखता येणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आता जरी तुमच्याकडे एखादा सेटअप असला किंवा एखादी स्ट्रॅटेजी असली किंवा चांगल्या प्रकारे तुम्हाला प्राइस ॲक्शन जमत असलं तरी सुद्धा जर का मार्केटचं डायरेक्शन तुम्हाला ओळखता आलं नाही किंवा चुकीचं डायरेक्शन जर तुमच्या ओळखण्यामध्ये जर झालं तर तुमची स्ट्रॅटेजी, तुमचा सेटअप, तुमची काही ॲनालिसिस काहीही कामाचं नाही, कारण तिथे तुमचा सेटअप बनेल आणि तो रॉंग डायरेक्शन असल्यामुळे तुमचा एसएल हिट होईल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मार्केटचं डायरेक्शन ओळखण्यासाठी कोणत्या स्टेपने आपण चार्टचं ॲनालिसिस करायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला योग्य डायरेक्शन ओळखता येईल आणि योग्य एकदा डायरेक्शन तुम्हाला ओळखता आलं की मग तुम्ही त्या डायरेक्शनच्या मानाने तुम्ही ट्रेड घ्याल आणि डायरेक्शनला योग्य किंवा डायरेक्शनला अनुसरून जर आपण ट्रेड घेतले तर त्या ट्रेडमध्ये आपल्याला सक्सेस मिळणं अगदी तुम्हाला खात्रीने त्याच्यामध्ये सक्सेस मिळवता येईल। कारण का तर आपलं डायरेक्शनच मार्केटचं डायरेक्शनच आपल्याला माहिती आहे। मार्केटचं डायरेक्शन आहे, समजा मार्केटचं डायरेक्शन बुलिश आहे, आपण ॲनालिसिस केलं मार्केटचं डायरेक्शन बुलिश आहे हे कळलं, आपण काय करणार बुलिश साईडचे ट्रेड घेणार। मग त्या ट्रेडमध्ये आपल्याला फास्ट टार्गेट मिळणार आणि मोठं टार्गेट मिळणार। म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे मार्केटचं डायरेक्शन ओळखण्याची कला असणे आवश्यक आहे। त्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स आहे असं मला म्हणायचं नाही, पण त्या ज्या काही योग्य गोष्टी आपल्याला बघायला पाहिजे चार्टवर जेणेकरून आपल्याला करेक्ट डायरेक्शन ओळखते त्या बघणं आवश्यक आहे। कोणत्या त्या गोष्टी बघायला पाहिजेत किंवा कशा प्रकारे आपण चार्टचं ॲनालिसिस करायला पाहिजे ते मी तुम्हाला आता स्क्रीनवरच दाखवतो। म्हणजे काय होईल, तुम्हाला सुद्धा त्या प्रकारची सवय लागेल की आपल्याला कशा प्रकारे चार्टचं ॲनालिसिस करायचं आहे जेणेकरून मार्केटचं डायरेक्शन ओळखता येईल। तत्पूर्वी आपण जर का चॅनलवर आपल्या नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स आहेत आपल्या इंस्टाग्रामची आहे आणि टेलिग्रामची आहे तिथून आपलं दोन्ही प्लॅटफॉर्म ते फॉलो करा, कारण तिथे सुद्धा मी चांगले ॲनालिसिस शेअर करत असतो आणि तुम्हाला काही ट्रिक्स पण देत असतो। त्यामुळे इंस्टाग्राम फॉलो करा आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून ठेवा। जाऊया आपण स्क्रीनवर आणि तुम्हाला दाखवतो की परफेक्ट डायरेक्शन कसं आपण मार्केटचं ओळखायचं आहे ते। जाऊया स्क्रीनवर। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत स्क्रीनवर आणि हा आहे ट्रेडिंग व्ह्यूमध्ये गोल्डचा चार्ट तुम्ही बघू शकता। XAU USDचा चार्ट आहे आणि आज संडे असल्यामुळे मार्केट बंद आहे, पण आपण तुम्हाला कशा प्रकारे आपण मार्केटचं डायरेक्शन ओळखायचं हे तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिलं म्हणजे दिवसाच्या सुरुवातीला जे आपण ॲनालिसिस करतो त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा डे 1 कॅन्डलच्या चार्टवर आपण शिफ्ट व्हायचं आहे। आपण काय करायचं आहे, पहिली कॅन्डल लावायचे, 1 डेची कॅन्डल लावायची आणि तिथे तुम्हाला सगळं चित्र ओव्हरऑल मार्केटचं जे चित्र आहे की मार्केट कुठल्या दिशेने धावत आहे किंवा मार्केटचं काय चालू आहे एक साधारण अंदाज लागतो। आणि तिथे बघा, आता आपण आलेलो आहोत 1 डे कॅन्डलवर आणि तिथे काय दिसत आहे, हा आहे 1 डे कॅन्डलचा चार्ट तुम्ही बघू शकता। तर इथे काय दिसत आहे, कशा प्रकारे आपण ॲनालिसिस करायचं आहे, तर आपण इथे काय करायचं आहे, एखादा चार्ट बनतोय का, सगळ्यात पहिलं म्हणजे कोणती चार्ट बनतोय का, कुठला W बनतोय का किंवा चार्ट पॅटर्न बनतोय का, म्हणजे एखादा W पॅटर्न बनतोय का किंवा कुठला M पॅटर्न बनतोय का किंवा कुठली लिक्विडिटी घेतली आहे का किंवा फेक ब्रेकआउट दिला आहे का, ह्या गोष्टी आपण सगळ्यात पहिल्या बघायला पाहिजे। कुठे 1 डेच्या कॅन्डलच्या चार्टवर। ओके, आपण काय आता मी कशा प्रकारे करतो बघा ॲनालिसिस। आपण 1 डेच्या कॅन्डलवर शिफ्ट झाल्यानंतर मला काय दिसतंय की इथे एक वीक दिसते तुम्हाला, ह्या ठिकाणी एक वीक दिसत आहे आणि वीक म्हणजे ही वीक पण कुठून आलेली आहे, रिजेक्शन। वीक म्हणजे काय तर रिजेक्शन आलेलं आहे इथून आणि ती लेवल पण कुठली आहे बघा, साधारण जर आपण त्या वीकला
एक लाईन हॉरिझॉन्टल मारली तर साधारण 3500च्या म्हणजे सायकोलॉजिकल लेवलच्या प्राईसवरून मार्केट तिथून रिजेक्ट झालेलं आहे आणि रिटर्न आलेलं आहे. त्याच्यानंतर प्रत्येक वेळेस मार्केट ह्या पोर्शनमध्ये गेलेलं आहे आणि इथून रिजेक्शन आलेलं आहे, इथून रिजेक्शन आलेलं आहे, इथून म्हणजे मित्रांनो मार्केट इथून सारखं रिजेक्शन देत आहे. याचा अर्थ असा की इथे सेलर स्ट्रॉंग आहेत, इथे बायर्सच्या मानाने सेलर स्ट्रॉंग बसलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला एक दिसेल की हा एक फेक ब्रेकआउट आहे. म्हणजे इथे जर तुम्ही हॉरिझॉन्टल लाईन मारलीत या प्राईसला तर मार्केटने काय केलं आहे की इथे ही लिक्विडिटी घेऊन फेक ब्रेकआउट देऊन मार्केट रिव्हर्स आलेलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा मार्केटने इथून आपण जर फिबोनाची लेवल लावली तर 618च्या वरती जी 786ची जी प्राईज आहे, लेवल आहे फिबोनाचीची, तिथून पण मार्केटने ती लिक्विडिटी घेऊन मार्केट पुन्हा रिव्हर्स रेड कॅन्डल पूर्ण बघा. आता जिथून जर बघितलं तर 1 2 3 4 5 6 7 कॅन्डलमध्ये 5 कॅन्डल नुसत्या रेड आहेत. एवढं जबरदस्त इथून सेलिंग झालेली आहे. याचा अर्थ असा की मित्रांनो हा जो एरिया आहे, मी इथं एक बॉक्स मारतो, हा जो एरिया आहे तिथे स्ट्रॉंग सेलर बसलेले आहेत आणि तिथून मार्केटला खाली लोटत आहेत. याचा अर्थ इथून सेलिंग येण्याची शक्यता आहे. आता बघा इथून सेलिंग आलेली आहे 5 कॅन्डल नुसत्या वन डेच्या कॅन्डल 5 म्हणजे 7 कॅन्डलपैकी 5 नुसत्या रेड आहेत. याचा अर्थ सेलर स्ट्रॉंग आहेत, हे तर क्लिअर झालं. त्याच्यानंतर मार्केटने काय केलं की इथून लावली फिबोनाची इथपर्यंत, म्हणजे मार्केटने इथून एक ग्रीन कॅन्डल जोरात टाकलेली आहे. याचा अर्थ काय होतो सांगतो तुम्हाला. ही जी इथून सेलिंग आली, इथून आली इथपर्यंत, ओके. त्याच्यानंतर म्हणजे सेलिंग किती 7 कॅन्डलमध्ये आलेली आहे, 7 कॅन्डलमध्ये सेलिंग, पण त्याची हाफपेक्षा जास्त बाईंग ही मित्रांनो 2 कॅन्डलमध्येच गेलेली आहे. मोस्टली एकाच कॅन्डलमध्ये गेलेली आहे. ही एवढे जबरदस्त स्पीडने मार्केट पुन्हा वर गेलेलं आहे. कशा करता तर हे जे सेलर्स बसलेले आहेत, इथून जे सेलर्स बसलेले आहेत त्यांचा प्रॉफिट चालू आहे. मग त्यांना काढण्यासाठी आता इथून ज्याने ट्रेड घेतलेला असेल, जे स्विंग ट्रेडर आहेत ते सेलर इथून जे बसलेले आहेत त्यांचा इथपर्यंत प्रॉफिट जबरदस्त चालू आहे. मार्केट आता म्हणते आता बस, आता तुम्ही निघा, तुमचा प्रॉफिट खूप झाला, आता तुम्ही निघा, मला जायचं आहे खाली पण मी तुम्हाला काढण्यासाठी वरती येतोय. मग एका पुलबॅक, आपण म्हणतो ना की एक मार्केटने पुलबॅक घेत आहे. याचा अर्थ काय, पुलबॅकचा याचा अर्थ काय की जे कोण वरून सेलर बसलेले असतात त्यांना काढण्यासाठी मार्केट एक रिट्रेस घेतो. आणि रिट्रेस कुठपर्यंत घेतो तर त्यासाठी आपण यूज करायची आहे फिबोनाची टूल. फिबोनाची टूलच्या 618 वरून, म्हणजे ही एक गोल्डन लेवल असते आणि तिथून मार्केट पुन्हा रिव्हर्स येण्याची शक्यता आहे. आता काय केलं मार्केटने की इथून एक पुलबॅक घेतलेला आहे. मार्केट काय करणार, हे जे सेलर बसले त्यांना काढणार. पुढचं ॲनालिसिस तुम्हाला थोडक्यात सांगून ठेवतो. हे जे सेलर्स बसलेले आहेत त्यांना काढणार मार्केट, आणि काढण्यासाठी इथे जाणार, वाटलेच इथे पण जाईल 786च्या लेवलपर्यंत, आणि इथून कुठून तरी पुन्हा मार्केट सेलिंग करणार. हे एक ॲनालिसिस मी केलेलं, कुठल्या वन डे कॅन्डलच्या चार्टवर. ह्या प्रकारे मित्रांनो तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे. आता मला कसं डायरेक्शन समजलं की अजून एक ग्रीन कॅन्डल बनण्याची शक्यता आहे, त्याच्यानंतर पुन्हा मोठी सेलिंग चालू होण्याची शक्यता आहे. हे ॲनालिसिस केलं की कुठे वन डे कॅन्डलच्या चार्टवर. अशा प्रकारे तुम्हाला चार्टचं ॲनालिसिस करायला सुरुवात करायची. आता हे झालं असं नाही, पण एक ढोबळ म्हणजे थोडक्यात ॲव्हरेज मार्केटचं एक ॲनालिसिस समजलं की इथून एक कदाचित इथपर्यंत मार्केट जाण्याची शक्यता आणि तिथून पुन्हा कोसळण्याची शक्यता. हे एक आपल्याला कळलं वन डे चार्टच्या कॅन्डलवर. ठीक आहे, आता जायचं आहे पुन्हा प्रिव्हियस डेच्या हाय लोवर. मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे आपल्या सेटअपमध्ये की दररोज आपल्याला म्हणजे सकाळी जे आपण स्टार्ट करतो ट्रेडिंगला, त्यामध्ये काय करायचं आहे की सुरुवातीला सकाळी प्रिव्हियस डेच्या
कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करायचा आहे. आता ही समजा ही आहे प्रिवियस डे. आता मार्केट क्लोज आहे, पण मंडेला ज्यावेळेस ओपन होईल त्यावेळेस ही आपली प्रिवियस डेची कॅन्डल असेल. त्याचा हाय आणि लो मार्क करायचा आहे. चलो ठीक आहे. आत्ता हाय लो मार्क केला, ठीक आहे. ह्या ठिकाणी काय होईल ह्याची एक तुम्हाला थोडक्यामध्ये मी सांगतो ॲनालिसिस, की वन डे कॅन्डलच्या प्रिवियस डेच्या कॅन्डलच्या हाय आणि लोच्या ठिकाणी एक मोठी लिक्विडिटी तयार झालेली असते. लिक्विडिटी म्हणजे काय, लोकांचे स्टॉप लॉस लागलेले असतात. आता ह्याच्यामध्ये स्टॉप लॉस कसे लागतील, तर इथून लोकांनी प्रिवियस डेच्या हायवरून लोकांनी सेल केलेलं असतं आणि त्यांचे स्टॉप लॉस वरती असतात, आणि लोच्या ठिकाणी ज्यांनी बाय करून ठेवलेलं आहे त्यांचे स्टॉप लॉस खाली असतात. म्हणजे हाय आणि लोला मित्रांनो जबरदस्त अशी लिक्विडिटी तयार झालेली असते. मार्केट काय करणार, जर उद्या ओपन म्हणजे मंडेला ओपन झाल्यानंतर मार्केटने ही जर लिक्विडिटी घेऊन पुन्हा मार्केट जर रिव्हर्स आलं तर मित्रांनो, आणि लोअर लो जर बनवलं किंवा एम पॅटर्न टाईप बनवला तर समजायचं मार्केटचं डायरेक्शन बेरिश आहे. कारण का, लिक्विडिटी घेतली, मार्केटवरती स्थिर नाही झालं, पुन्हा खाली आलं आणि लोअर लो बनवतं, याचा अर्थ पुन्हा मार्केट खाली कोसळण्याची शक्यता. म्हणजे इथं आपल्याला डायरेक्शन क्लिअर झालं की मार्केट बेरिश आहे. कधी, फेक ब्रेकआउट आणि लोअर लो आणि एम पॅटर्न बनवतोय असं झाल्यानंतर आपल्याला तिथे मार्केटचं डायरेक्शनचा अंदाज बांधता येतो. याच्या उलट जर ब्रेकआउट केलं मार्केटनी आणि वरती जर सस्टेन राहिलं इकडं आणि डब्ल्यू पॅटर्न बनवला किंवा हायर हाय बनवला तर मित्रांनो तुम्हाला तिथं मार्केटचं डायरेक्शन कळेल की मार्केटला अजूनसुद्धा वर जायचं आहे. कारण ब्रेकआउट करून रिअल ब्रेकआउट आहे, वरती सस्टेन आहे, हायर हाय बनवतोय आणि डब्ल्यू पॅटर्न बनवतोय, अशा टाईपनी तुम्हाला एक अंदाज बांधता येईल मार्केटचं डायरेक्शन आज बुलिश आहे. त्याप्रमाणे आपण आपला सेटअप बांधल्यानंतर आपण ट्रेड घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला खात्रीने अगदी टार्गेट मिळण्याची शक्यता आहे. पुन्हा जर का मार्केट इथे आले, समजा आता डेच्या लोवर येऊया आपण, लोवर आलं आणि जर मार्केटने एक फेक ब्रेकआउट देऊन पुन्हा मार्केटवरती आलं, याचा अर्थ मार्केट बुलिश असणार आहे. ओके, नाहीतर अन्यथा दुसरी शक्यता, जर काही ब्रेकआउट केला आणि खाली जर सस्टेन राहिलं मार्केट आणि लोअर लो किंवा एम पॅटर्नमधलं तर मार्केटचं डायरेक्शन बेरिश आहे असं समजायचं आहे. म्हणजे आपण काय करतो, ट्रेडिंग करण्यासाठी जेव्हा दिवसाची सुरुवात करतो आपण काय स्विंग ट्रेडर नाही आहोत, आपण इंट्राडेवाले प्लेयर आहोत. आपल्याला काय दिवसामध्ये कुठून तरी 1-2 ट्रेड चांगले मिळावेत आणि त्याच्यामध्ये आपला प्रॉफिट जनरेट करावा. मग त्या दिवसापुरतं आपल्याला डायरेक्शन माहिती असतं पाहिजे. मग हे डायरेक्शन ओळखण्यासाठी हा जो कन्सेप्ट आहे की प्रिवियस डेच्या कॅन्डलचा हाय आणि लो, हा कॉन्सेप्ट आपल्याला त्या दिवसापुरतं डायरेक्शन व्यवस्थित सांगतो आणि त्याच्यामध्ये ट्रेडसुद्धा मिळून देतो. आपल्याला हेच पाहिजे. मग दुसरं काय पाहिजे की आपल्याला की मंथली कॅन्डलचं डायरेक्शन नको, वीकली नको, आपल्याला त्या दिवसामध्ये ट्रेड घेऊन आपल्याला एक्झिट करायचं आहे. त्यामुळे त्या दिवसापुरतं आपल्याला डायरेक्शन पाहिजे. बस त्या दिवसापुरतं आपण डायरेक्शन ओळखलं, ट्रेड घेतला, प्रॉफिट घेतलं, बस मग एक्झिट. एवढं आपल्याला सोपं ह्या पद्धतीने ॲनालिसिस करता येईल जेणेकरून आपल्याला त्या दिवसापुरतं मार्केटचं डायरेक्शन ओळखता येईल. तर मित्रांनो ह्या काही ट्रिक होत्या सोप्या, अगदी सोप्या, काही रॉकेट सायन्स नाही किंवा जास्त बुद्धी लावायची काही गरज नाही. अशा प्रकारे जर तुम्ही मित्रांनो जर का चार्टचं ॲनालिसिस केलं तर तुम्हाला इझिली मार्केटचं डायरेक्शन पकडता येईल आणि मार्केटचं डायरेक्शन पकडलं की तुम्हाला माहितीच आहे की ट्रेड आपला सक्सेस होतो. तर मित्रांनो मला या व्हिडिओमध्ये हेच तुम्हाला सांगायचं होतं की मार्केटचं डायरेक्शन अशा प्रकारे ओळखा आणि व्यवस्थित ट्रेड घ्या. तर हा व्हिडिओ जर का तुम्हाला थोडाफार नॉलेजेबल वाटला असेल तर मित्रांनो या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल जे लिंकमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथूनच फॉलो करा. अन्यथा बाहेर आपल्या नावाची आपला फोटो लावून फेक चॅनलसुद्धा लोकांनी बनवलेले आहेत, ती काही जॉईन करू नका. तुमच्यासोबत फ्रॉड होण्याची शक्यता आहे. आणि मित्रांनो आपलं टेलिग्राम पण जॉईन करा, महत्त्वाचं म्हणजे कारण तिथे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला
ॲनालिसिस किंवा सेटअप किंवा काय असेल ते शॉर्टमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे. आणि माझे काय पर्सनल गोष्टी, माझे फोटो किंवा जे काय मी ट्रेडिंगमधून करत आहे ते तुम्हाला तिथे इंस्टाग्रामवर सगळं शेअर करून बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह आणि नवीन लॉजिकसह. तोपर्यंत नमस्कार.